नमस्कार, मी सुमंत मुंडे. तुम्ही पाहताय मराठी कट्टा. मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर मराठी कट्टा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून त्यामध्ये नवनवीन बदल केले जात आहेत. मात्र या योजनेत आता केलेले बदल हे लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जास्त असल्याने त्यामध्ये लाभार्थ्याचा जाणारा वेळ लक्षात घेता नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता या योजनेसाठी रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार नाही अशी घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता नारी शक्ती दूत हे ॲप लॉन्च केले आहे. यामधून तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त 3च कागदपत्रे लागणार आहेत. यामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त जुने पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला या 3च कागदपत्राद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. याशिवाय या योजनेतील आणखी बदल म्हणजे एकाच कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि वयोमर्यादा 21 ते 65 असणार आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. मात्र ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेत हे नवीन बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये लाभ होणार आहे.